एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग। आज खूप स्पेशल दिवस आहे, म्हणजे आजच्या दिवशी मी फर्स्ट टाइम आई झाले होते आणि ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कोणता दिवस आहे आज। तर आज आहे माझ्या सियाचा बर्थडे। ये हॅपी बर्थडे। तसं आम्ही सगळ्यांनी रात्री 12 वाजताच केले, म्हणजे बिग बॉसमुळे आम्ही जागा होतो ना 12 वाजेपर्यंत, तर त्याच वेळेला आम्ही विश केले आणि ती पण जागीच होती, म्हणजे जरा झोपलेली ऍक्टिंग करत होती पण जागीच होती। परत सकाळी पण केलंस आणि विहान जरा रडतोय, त्याला जर काही नाही दिलं आणि ते गोष्ट आपण द्यायची नसते तर त्याची रडारड सुरू होते, पण त्याला मी आतमध्ये ठेवले, म्हटलं 2 मिनिटं मला ब्लॉक करू दे, मग परत जायचं आहे मला सियाला बँगल्स आणायला। तसं परवा आणलेत, पण झालं काय ना की मी तुम्हाला सांगितलं होतं की एक क्लोज पीस आहे सियाचा शरारा आणि तो मला खूप आवडते। इथे तुम्हाला फक्त मी आता ओढणी दाखवू शकते त्या आतमध्ये। तर असा कलर आहे, मग सियाचा चेहरा झाकला आहे, तर असा कलर आहे। तर काल जे आणले ना बँगल्स ते तो पटियाला, त्याचं नाव काहीतरी वेगळंच आहे, कमेंट आली होती मला, पण सध्या मला त्या नाव आठवत नाही आहे। तर जो पटियालासारखा आहे ना त्या ड्रेसवरच्या मॅचिंग आणल्या होत्या आणि हा ड्रेस मला सापडतच नव्हता, कुठे ठेवला आहे मला आठवतच नव्हतं। मग फायनली मला काल सापडला, त्यामुळे याचा कलर पण मला आठवत नव्हता, त्यामुळे मी बँगल्स कशा आणणार ना, त्यामुळे मग त्या ड्रेसच्या तेवढ्या आणल्या आणि काल मला हा ड्रेस सापडला आहे। तर सियाचा बघा कलर किती छान आहे ना, मस्त आहे। आणि काल बांगड्या आणले आणि त्याच्यावरचा ड्रेस कशी दिसते सांगू, दुर्गा माँ। बर, तर हा कलर किती सुंदर आहे बघा आणि शरारा पण असाच सुंदर आहे। ते आता मी तुम्हाला डायरेक्ट दिवाळीच्या दिवशी दाखवणार, कारण मी सियाला दिवाळीला तो ड्रेस घालणार आहे आणि भाऊबीजला तो पटियालासारखा आहे ना, तो भाऊबीजला घालणार आहे, दोघांचा ब्रदर सिस्टरचा सेम सेम। तर आता मी ह्याच्यावरच्या मॅचिंग बांगड्या आणायला चालले सियाला घेऊन आणि आता आल्यानंतर भेटते। चला, विहान जरा शांत आहे, आता आत ठेवले तोपर्यंत आम्ही लगेच जाऊन येतो, आता मागे लागतो आणि परत त्याला आणि कुठं सांभाळत आहे। आता मार्केटमध्ये एवढी गर्दी आहे, तसं मी लांब जाणार नाही, आमच्या इथे जवळ जाणार आहे, पण तरी पण इथं खूप गर्दी असते आता सणामुळे। चल जाऊन या पटकन। मला हा कलर खूप आवडला, मला अशी साडी पाहिजे, असं ड्रेस पण पाहिजे मला सिया, सेम असाच, अशी ओढणी मस्त आहे ना मम्मा, ही ओढणी घेऊन जायचे। हो, बँगल्स सापायला कलर पाहिजे ना। तर आज आमची शनीच्या बर्थडे, तर आज याला 7 वर्ष पूर्ण होऊन 8वं सुरू झालं। कधी बापरे, 8 वर्षाची झाली नाही, 7 वर्षाची झाली आणि 8वं लागलं। तर कळलंच नाही कधी सिया एवढीशी होती हातात माझ्या, मग एवढी 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 होत एवढी झाली आता, बापरे। चला, आणि संध्याकाळी बर्थडे। आणि हा, तुम्ही म्हणाल की आत्ता का नाही कपडे घातले नवीन, तर ह्यासाठी नाही घातले कारण आत्ता आम्ही मेहंदी काढणार आहे, तर म्हटलं नवीन कपडे घातले तर तेव्हा मेहंदीचे डाग लागणार आणि ते निघणार नाही, तर रेड कलर होणार, त्यामुळे मग सियाला म्हटलं घरातले जुनेच कपडे घाल, मग मेहंदी ते सुकल्यानंतर आपण संध्याकाळी नवीन कपडे घालूया। चला आता पटकन जाऊन येतो आम्ही। इथे बघा कोण झोपले बाहेर, हे छोटं बाळ आणि हे इथं आहे ते मोठं बाळ आहे बघा, आणि बर्थडे गर्ल आहे आमची, आणि बघा आतून येऊन आता इथं बाहेर झोपली बघा। हे बघा छानपैकी सकाळ झाली आहे, फ्रेश वातावरण आहे आणि उठावं की नाही, तर इथं बाहेर हे खटियावर येऊन झोपले। हे बघा, आता आपण सियाला बर्थडे विश करूया, तसं आम्ही रात्री 12 वाजता केले, पण आता झोपेतनं उठल्यावर एकदा हे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सिया, हॅपी बर्थडे टू यू, may God bless you dear, may God bless you dear, yeah, very good, अजून एक किचू, व्हेरी गुड व्हेरी गुड, अरे 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 किचू 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 किचू, अरे चला नाव करूया। बघा बर्थडे असला कोण झोपते काय बघा, आणि ही बर्थडे तर लवकर उठलं पाहिजे की नाही, आई झोपलं पाहिजे, इतर वेळ झोपते डिशम डिशम। आणि हा पण बघा बाहेर नेऊन झोपले, चला नाव करायला नाही, अय्यो बघ ऊन आलं किती फ्रेश, सगळी बाळाने आंघोळ केली, फटाके उडवायला लागले, बाप रे। सकाळी सकाळी कोण फटाके उडवतं, विहान उडवतं असं, सोफा सोफा म्हणजे बसायचं आपण, सोफा उडते,
बर चल ना नको दीदीला झोपू दे 2 मिनिटं, तोपर्यंत आपण तुला करून आणते. चल आपण दोघं नाही, मी केली अंघोळ, तुला करून आणते मग दीदीला करवते. चल नाही मग कधी करणार? थोडे 5 मिनिटांनी. तर सियाला आमच्या बरं नाही आहे, त्यासाठी तिला औषध पाजायचं चालू आहे. आणि जेवायला नको आहे, सगळ्या भाज्या खायला नको आहे, ठराविक भाज्या खाणार, बाकी कुठली भाजी तिला नाही आवडत. तर असं सगळं ते सियाचं कसले आहे भाई? नाही ती सियाच नाही, त्याला दिला ना. हा तरी बरं. हा तर त्यासाठी आजारी तिला कसं आहे, जेवायला नको आहे पोटभर, आणि ही भाजी नको ती भाजी नको, हेच पाहिजे तेच पाहिजे असं खूप असते. आणि त्यामुळे आजारी पडली. आता बरोबर सणात आजारी पडली होती. म्हणजे आता आज आहे तिचा बर्थडे आणि उद्या सण आहे. मग परवा मी दाखवून आले डॉक्टरकडे. औषध आता बरं वाटते तिला, 2 दिवस झालं बरं वाटते. तरी पण औषध पाजायचं चालू आहे. आणि एकच गोष्ट चांगली आहे तिच्यामध्ये की औषध प्यायला दमवत नाही मला. ती थोडंसं कडू कडू वाटतं तिला, पण पिते ती, म्हणजे दमवत नाही मला. आकर मुलं मोठा आकर, हा चम्मच मोठा आहे. तर विहान, इव्हन सियाच नाही, विहान पण मला दमवत नाही अजिबात औषध प्यायला. मला स्वतःला औषध प्यायला नको वाटते, पण माझी मुलं औषध प्यायला मला दमवत. त्यामुळे एक वेळ ते एनर्जी सेव्ह होते माझी. आता ती चावून खा, मग हे पातळ औषध पाजते. हे आधी पाजू, हा हे आधी पाजते, मग ते खात बसू. थांब थांब थांब, आता खोलले थांब. तर असं मुलांचं असते बघा. चला गाडी आल्या गाईज, तिकडे पार्किंग केली होती, आता जातो आम्ही. या आमचं बाळ रेडी झालंय. आता दीदीला आवरायचंय. दीदी गेली केक आणायला आणि ती बोलली मम्मा ह्या वेळेला माझ्या पसंतचा घ्यायचा आहे केक मला. हा तुझ्या पसंतचा पण घ्यायचा. मग पाठवलंय तिला. मी आवडते तुला म्हटलं ना. आता विहानचा आवडला, आता मी आवडला. कपडे मुला. तर आता विहान झालाय तिथे सोबत आवरून सगळ्या मुलांना बोलवायला. अजून सांगितलंच नाही सकाळपासून, म्हटलं आता आवरूनच जायचं. तुझा मी कोण आणते का? बर्थडेला कोणाकोणाला बोलायला जाणार आहे? हा दीदी दादाला. हा सगळ्यांना सांगू नये. काय बोलणार तू? काय या कशाला या? आमच्या दीदीच्या बर्थडेला या हा असं म्हणायचं. आणि आता लगेच या असं म्हणायचं. हा तोपर्यंत मी आवडून गेले. अजून दीदी यायची आहे तोपर्यंत तू बस. जरा तेल नाव काय असं हो. काय करताय? बापरे, सियाच्या बर्थडे तयारी. विहान बघा कसा बाहेर नटलाय. हा विहान आणि मी जरा मॅचिंग. हो हो. चला आता सिया आली केक घेऊन आणि आता तिचं आवडते मी सगळं. आता तरी कोण कुठे गेला सिया? किती जीव तोडून सांगू चॉकलेट सांगा गाईस, तुम्ही असं कुठं असते काय? चॉकलेटचा केक नको म्हटलं तरी चॉकलेटचा केक घेतला. रडायला लागले तिथं आम्हाला. मला माहित आहे म्हणून मी तिला पाठवत नाही. आम्ही पण म्हटलं उगाच हिला आणलं असं. आता मला प्रेम आलं म्हणून तिला पाठवत नाही. मी पाठवत नाही. मी पण म्हटलं उगाच आता चाललोय वाढदिवस आहे तर घेऊन जाऊया तिला, तर असं करताय. यासाठी नेकलेस आणलाय बघा मस्त पैकी. कसं बोलायचं मला तिथे वस्तूचे कपडे चेंज घाण होतात. आय्या जिथे प्रेम करते बाळ दीदीवर
आणि सियाने फ्रॉक घातले ना कसं म्हणतो माहिती, अरे वा दीदी किती छान दिसते. म्हटलं त्यावेळेला ब्लॉग चालू पाहिजे, आता ओरिजिनल झाला असतं. म्हणजे मी सांगण्यात तेवढी मजा नाही ना जे त्यात. विहान ना खूप प्रेम करतो सियावर. आणि काही पण खायला असं समजा केलेलं असो आणि सिया स्कूलला गेलेला असो, मम्मा दीदीला ठेव काय. म्हटलं हो बेटा दीदीला ठेवतच असते, दोघांना पण करत असते ना. खास तिला आणि समजा तिला एखादी गोष्ट पदार्थ आवडत नसला तरी पण मम्मा दीदीला दे ना. म्हणजे तीच खात नाही बाबा, काय करू. सियाची हेअरस्टाईल म्हणजे आज मी सोडणार आहे असे केस, कारण फ्रॉकवर असे छान दिसतात ना, बॉपकट छान दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला मी क्राऊन लावणार आहे, मग क्राऊन वरती असे सोडलेलेच केस छान दिसतात, त्यामुळे मी असं करणार आहे. ब्रँडेड आहे त्यामुळे टेन्शन. तर सियाचा फायनल लुक बघा, छान दिसते का कमेंट करून नक्की सांगा माझी शोनी. आता फायनल लिपस्टिक, तशी मी तिला लिपस्टिक फार कमी लावते ओकेजनली, म्हणून ते पण फक्त छान ओरिजिनल जे लाल आहेत ना तेच चांगले दिसतात. दिवाळीला तिचा अॅन्युअल डे असतो तेव्हा, आणि अजून तरी ग गणपतीत जर साडी वगैरे घातली तर त्यावेळेलाच, म्हणजे बाकी इतर वेळी मी अजिबात तिला लिपस्टिक लावू देत नाही. चला तर आता सगळी तयारी झाली आहे, आता फक्त सियाच्या फ्रेंड्सना बोलवायचं आहे आणि आता आम्ही जाऊन बोलून येतो आणि मग केक कटिंग करूया आपण. चला चला जाऊ मला. त्याला चला चला त्याला राहू दे. मला त्याला चालायला वेळ लागतो. हा हा जा येऊ दे येऊ दे. हा ए ती पिशवी लावून कॅरीबॅग लावून लाइटिंगला जा. काय दादाचं पेन घेतलं होय? दादाचं पेन घेतला तू? अरे देवा, कशाला घेतला? छान आहे ना? हा छान आहे म्हणे. तुला आवडला पेन? तू मोठं झालं तुला आणेल हा असला पेन. हा तसं लागते डोळ्याला. कॅप लाव, कॅप लाव. हा चला इथं सियाचे फ्रेंड्स आलेत बघा, अजून अर्धे आलेत आणि अर्धे बाकी आले काय. चला आता सगळे आलेत आणि आता आपण केक कटिंग करूया. तेव्हा कधी मस्त लागलं. इकडे बघ सिया. चला बाय. हो का जा घरी. हा बाय करा. या
हे बाय करा जाताना, बाय करा. चला बाय. झालं आपलं छोटस आणि घरातल्या घरात सिम्पल बर्थडे सेलिब्रेशन. आणि आता सगळे छान झालं. हा छान झालं. आणि आता आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करते. आता सगळं जेवण वगैरे करू आम्ही. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.